नमस्कार मित्रांनो, ऐराणी कथा, लघुकथा, देव असतो का? ही माझ्या आयुष्यातली लाईव्ह कथा आहे. त्याच्यामुळे आपणच आपल्या कथा स्वतः सांगतो आणि बनवतो असं समजा. आणि मित्रांनो, खूप मोठायकीमध्ये ऐराणी गुरु हे यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे आणि तुम्ही लाईक आणि सबस्क्राईबच करणार नाहीत, तर याच्यापुढे भविष्य मला तर अंधारात दिसतं. तर प्लीज, जर कथा आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बघा, एकदा मी प्रवास कथापेक्षा तुम्हाला प्रवास वर्णनं जास्त सांगणार आहे. एकदा मी बुलढाण्याहून निघालो, भुसावळला आलो आणि भुसावळहून बघा रात्री कधी-कधी 7:30ला ट्रेन असते, कधी-कधी 8:30ला असते. तर 7:30च्या ट्रेनने मी बसलो आणि मला शिरपूर, वनावल जायचं होतं आणि रात्री 1-1:30 वाजता मी वनावल पोहोचतो. तर मी असंच काहीतरी सण होता वाटतं आणि निघालो आणि 11 वाजता मी त्या पॅसेंजरने सुरत भुसावळ पॅसेंजरने नरडाणाला उतरलो. 11 वाजले. काही गाडीच नव्हती मला पुढे जायला. मग आता करायचं कसं करायचं? मग एक रिक्षा भेटली, रिक्षा तिथूनच. तो म्हणे गावात नरडाणाला सोडतो म्हणे दादा तुम्हाला. ओके म्हटलं. मग त्याला 30 भाडं दिलं आणि त्याला विचारलं, म्हटलं दादा नरडाणा तर येतो म्हटलं मी, पण मला पुढे काय भेटेल, एखादी बस वगैरे काही? हो म्हणे दादा 12 वाजता, पावणे 12ला एक बस येते म्हणे धुळ्याहून, ती तुम्हाला भेटेल म्हणे. मग मी अ, विचार केला की रेल्वे स्टेशनला रात्रभर थांबण्यापेक्षा आपण जाऊ गावात नरडाणाला. मी तिथं गावात गेलो आणि मित्र हो, मी 11 सव्वा 11ला निघालो आणि 45 मिनिटं थांबलो मी. 45 मिनिटं थांबल्यावर मला काहीच सहारा दिसत नव्हता तिथं. एकही गाडी नाही. दूर-दूरपर्यंत कोणी दिसत नव्हतं. आणि बघा रात्रीचे 12 वाजले आणि एकही गाडी नाही. मी देवाला विनंती करायला लागलो, की इथं 12ला आहे, रात्री सकाळचे 6 तास काय करायचं? म्हटलं देवा एखादी गाडी पाठव ना तुझ्या पद्धतीने. हे बघा, हे माझे वैयक्तिक विचार आहेत. देव असतो का नसतो हा प्रत्येकाचा वेगवेगळा विषय आहे. आणि पहा, तिकडे एक टेम्पो आला. माल वाहतूकवाला टेम्पो आला, तो भरगच्च भरलेला आणि बरोबर येऊन माझ्यासमोर थांबला 10-15 मिनिटानंतर. आणि तो टेम्पो थांबल्यावर मग मी विचार केला, की म्हटलं तो टेम्पोवाला आला, बसा म्हणे. मी बसून तर गेलो, पण मित्र हो, 1 किलोमीटर गेला माझ्या मनात वेगवेगळे विचार. खिशात ₹500-1000 आहेत. हा टेम्पोवाला अचानक थांबलाच कसा? आता पण माणसाच्या मन संशय असतं. माझे मन संशयित. मलाही संशय, की हा अचानक थांबला कसा? दुसरी गाडीवाले तर भरपूर गेले, ते थांबले नाही, हाच कसा थांबला? बघा मित्रांनो, 1 किलोमीटर पुढे गेल्यावर त्याने चक्क मोबाईल काढला खिशातला आणि समोर असा स्टँड होता मोबाईल ठेवायचा आणि त्याने मस्त इंदोरीकर महाराज, सॉरी, रविकिरण महाराज दोंडाचेकर, रविकिरण महाराजांचं कीर्तन लावलं. आणि जसं त्याने कीर्तन लावलं मित्र, मी एकदम रिलॅक्स. म्हटलं दादा गाडी कुठली? म्हणे शिरपूर. म्हणे मग तू एकटा उभा होता म्हणे, मला वाटलं रात्रीच्या काय भेटणार म्हणून मी गाडी थांबवली आणि मी तुला बसून घेतलं म्हणे. मित्र हो, शिरपूरला गेल्यावर त्याला फोनपे करून मी ₹50 भाडे देऊन दिले आणि देवाचे पुनःच आभार मानले. देव असतो का? तर माझ्या या प्रसंगावर मी म्हणतो देव असतो. आज गीता जयंती आणि असाच मला वारकरी संप्रदायाचा अजून एक अनुभव आहे. बुलढाण्याहून मी जात होतो जळगावला. माझे पी-एच-डीचे डॉक्युमेंट सबमिट करायचे होते. 7ला मला मलकापूरहून ट्रेन होती. ती जर भेटली नसती तर मला जळगाव पोहोचता आलं नसतं. सकाळी 4 वाजता 5 किलोमीटर अंतर बसस्टँड तर माझ्या घराचं 4ला निघालो मी पैदल. मित्रांना काय त्रास द्यायचा? त्यांना ड्युटीला जायचं असतं. भरपूर मित्र माझे सगळे चांगले आहेत. तसा निघालो. 5 मिनिटाच्या अंतरावर गेलो. एक ऑटो रिक्षा आली आणि ऑटो रिक्षा जशी थांबली, मी बसलो. मी बसल्यावर परत संशय, इथं दिवसा कधी-कधी रिक्षा भेटत नाही. 4ला आलाच कसा? आला, त्याने मला बसवलं आणि मित्राने थोडे पुढे गेल्यावर अजून 5 मिनिटाच्या अंतरावर त्याने विठोबा पांडुरंग परमात्माचे गाणे लावले. मित्र हो, बघा देव असतो. माझा विश्वास आहे देव असतो. आणि मला खूप आनंद झाला, की म्हटलं हा चुकीचा व्यक्ती नाही. जो देवाचंच नामस्मरण करतो, नाव घेतो, तो चुकीचा व्यक्ती नाही. आज गीता जयंती होती म्हणून मला तुम्हाला 2 प्रसंग सांगायचे होते.
मित्रांनो, लक्षात ठेवा, येणारा काळ खूप स्पर्धेचा आहे, टेक्नॉलॉजीचा आहे. आणि बघा, मला एक सांगायचं आहे, की धार्मिक पुस्तकं वाचणं, साहित्य ऐकणं, गाणे साहित्य वाचणं, धार्मिक व्हिडिओ, ऑडिओ ऐकणं खूप गरजेचं आहे. असंच सुरातून 30 किलोमीटर पहिले कडोद्रावर चलथान म्हणून एक गाव आहे. तिथं आजही संध्याकाळी पूर्ण खूप मोठं गावासारखं आहे ते. तिथं आजही संध्याकाळी मेन चौकामध्ये हनुमान चालीसा, धार्मिक गाणी संध्याकाळी 5-6 वाजता लावली जातात. बघा मित्रांनो, धार्मिक साहित्य वाचल्याने आपल्या मनातली घाण, चुकीचे विचार निघून जातात आणि गीता जयंती विशेष सांगायचं झालं, कर्म करो, कर्म करते रहो, फल की चिंता मत करो. श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. तुम्हाला जर प्रेम अनुभवायचं असेल, तर श्रीकृष्णांचं साहित्य वाचा. रामायण, महाभारत हे साहित्य मुलांना बालपणापासून द्या. संस्कृतचे छोटे छोटे श्लोक पाठ करायला लावा. त्यांच्यामध्ये संयम येईल, त्यांची जगण्याची अपेक्षा वाढेल, असं मला म्हणायचं आहे. आणि पहा, तुम्ही 15-20 वर्षानंतरचा काळ, येणारा काळ हा संस्कृत साहित्याचा असेल, धार्मिक साहित्याचा असेल. तुम्ही जगामध्ये पाहताय भरपूर देश. आणि तुम्हाला महत्त्वाचं सांगतो मी, आजही काशीमध्ये, बनारसमध्ये आजही भरपूर विदेशातले लोक संस्कृत भाषा शिकायला येत आहेत. याचं कारण काय आहे? मनाला मिळणारी शांती, संयम, देशप्रेम या गोष्टी आपल्याला साहित्यातून, धार्मिक साहित्यातून येणार आहेत. आजही पहा तुम्ही, अनेक लोक हनुमान चालीसा ऐकतात. माझ्या पालकांना विनंती आहे, पसायदान असेल, ज्ञानेश्वरी असेल, ज्ञानेश्वरी ग्रंथ, तुकारामांची गाथा असेल, महाभारत असेल, रामायण असेल, छोट्या छोट्या गोष्टींची पुस्तकं असेल, ती मुलांच्या हातात द्या. मोबाईलपेक्षा ते खूप महत्त्वाचं आहे. कारण पुस्तकं वाचल्यानंतर तुमचा मुलगा हुशार होईल आणि दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये संयम येईल, त्याचं नॉलेज वाढेल, त्याची किंमत वाढेल. तर आज गीता जयंती दिवशी मी तुम्हाला 2 प्रसंग सांगितले. थँक यू.